महानगरपालिका वरिष्ठ श्रेणी सेवकांची पदसंस्था याची निवडणूक आहे 2023-24 2028-29 पंचवार्षिक निवडणूक आहे। एकूण 38 उमेदवार रिंगणात आहेत। जनरलपणे कोणी पॅनल केलं नाही व स्वयं इलेक्शन करावं लागले। मी लक्ष्मीकांत बाबूराव दिवाण आरोग्य विभाग इथून उभा आहे। माझी निशाणी आहे बॅट। सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत मतदान चालू आहे। संध्याकाळी 5च्या पुढे मतमोजणी चालू होणार इथंच मुंबई परिसरात मतदान असतं। मतदान फक्त आपल्याला वचनपूर्ती दिलेले सोसायटीमधून जास्तीत जास्त सभासदांना उपयोग लाभ मिळू दे, लाभास मिळू दे किंवा डिव्हिडंड जो आहे तो जास्तीत जास्त मिळू दे आणि सर्वांना कर्जाची प्रकार योग्य वेळी लवकर पूर्तता होईल। एकूण किती मतदार आहेत? एकूण मतदान 750 मतदान 650। आणि बूथ यंत्रणा आपली किती आहे? सध्या कार्यरत बूथ यंत्रणा किती आहे इथं? बूथ यंत्रणा टोटल 6 आहेत। 6 आहेत। सकाळपासून किती आकडेवारी टक्केवारी काय? आकडे साधारण निम्म्याच्या झालेली आहे, 75% झालेली आहे। काय वाटतं, तुम्ही पहिल्यांदा उभारलाय का यापूर्वी उभारला होता? यापूर्वी मी दिल्लीमध्ये निवडून आलेलो आहे आणि ह्यावरी इलेक्शन रिंगणात उतरलेलं आहे। काय वाटतं, प्रतिक्रिया कशा आहेत? प्रतिक्रिया आता शेवटी सभासदांची मर्जी आहे, कौल कोणाच्या बाजून देऊ शकतात ते। नगरपालिकेचे वरिष्ठ श्रेणी सोसायटीचे जो इलेक्शन लागले होते, आज त्याचं मतदान पार पडलेलं आहे आणि पडत आहे। तर आत्तापर्यंत जवळजवळ 80% मतदान झालेलं आहे आणि सगळं हसत खेळत खेळीमेळीच्या वातावरणात मतदान झालेले आहेत। सगळे एकमेकाचे उमेदवार कुठलंही कुणालाही भानगड म्हणजे भांडणं तंटा न होता शांततेने आणि हसत खेळत मतदार पार झाले आहे। त्यामुळं खूप आनंद आहे आणि मतदार भरपूर झाले असल्यामुळं आता निवडून कोण येणार ह्याचीच चुरस मात्र लागणार आहे। तरी सर्व उमेदवार आणि जे आमचे भगिनी आणि जे आमचे कर्मचारी सभासद आहेत मतदानाला आवर्जून आलेले आहेत, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी स्वतः आपला मतदानाचा हक्क हा गाजवावा। भले तुम्ही कुणालाही मत द्या पण मतदान केलं पाहिजे, हा आपला मूलभूत अधिकार आहे लोकशाहीचा। त्यामुळे मी सगळ्यांचे धन्यवाद परत आभार मानतो आणि माझे 2 शब्द इथं संपवतो। मी मतदार चंद्रकांत तुकाराम रणदिवे, आरोग्य खातं। वरिष्ठ श्रेणी सोसायटीचे पूर्वीचे काय संचालक होते त्यांनी बी छानच काम केलेलं आहे। तरी पण बी आता नवीन निवडून येतील किंवा नाही येतील, जुन्यापैकी बी येतील किंवा नाही येतील हा भाग वेगळा, परंतु कुणीही संचालक जरी आले तरी त्यांनी चांगला स्वच्छ कारभार करावा अशी सभासदांची पूर्ण सभासदांना व नवीन येणाऱ्या संचालकाला माझी ही कळकळीची विनंती आहे। आणि कुठल्याही सेवकाला किंवा सभासदाला कर्ज देत्या वेळेस किंवा सभासद करून घेत्या वेळेस टाळाटाळ करू नये। संचालकांनी व सचिवाची ही फार मोठी जबाबदारी असते आणि सचिवावर ही कंट्रोल संचालकांचं व चेअरमनचं असतं। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। मी वरिष्ठ श्रेणी पतसंस्था महापालिका सोलापूर मी मल्लिकार्जुन दानप्पा हुंडजे। मी वरिष्ठ श्रेणी पतसंस्थेकडे निवडणुकीसाठी उभा आहे। कर आकारणी विभागाकडे उभा आहे, त्यामध्ये 136 मतदान आहेत। कारण 30 वर्षापासून मी स्वतः कुठल्या इलेक्शनमध्ये म्हणजे महापालिकेच्या पतसंस्थेमध्ये थांबलो नव्हतो। यावेळी आपण हातवाढ कर्मचाऱ्याचे काम व सहाय्यक आयुक्त पदाची मंजुरी शासनाकडे मंजुरी करून सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण आपण काय काम केलं आणि काय नाही ह्याच्यात आपल्याला ह्या मतदानामध्ये कळतं आहे। आपण आपलं म्हणजे काय लोकांचं काय मत आहे, हे प्रतिसाद कसा आहे आपल्याला कळतं आहे। ह्या प्रतिसाद बघून आपण पुढचं वाटचाल चालू ठेवायची इच्छा आहे आमची। तुमचा अजेंडा काय आहे? माझा अजेंडा बघा, पहिला स्टार्ट जर सोसायटीमध्ये निवडून आलो मेडिक्लेमचं करायचं पहिला फास्ट। मेडिकल सध्या बंद केलेलं आहेत ना सेवकांचं। हां, सेवकाचं जे सभासद आहेत त्यांचा तर कंपल्सरी मेडिक्लेम करायचा आहे। दुसरा टप्पा आहे ज्यांना घर नाही गरीब लोकांना, त्या लोकांसाठी कमी कमी 750 स्क्वेअर फूट जागा सोसायटीमध्ये कमी व्याजदरामध्ये घेऊन त्यांच्या नावाने करायचं। रिटायर होईपर्यंत त्यांना घर बी होईल आणि मेडिक्लेमचं सोय बी होईल। तिसरा विषय म्हणजे असा माझा मेडिक्लेम झाली तर महापालिकेकडनं तर नाही झालं अजून, ते बी निवेदन सादर केलेलं आहे परवा। मग आता चौथा विषय म्हणजे असा ते ज्या लोकांना वाहन नाही, पहिला नोकरी झालं आहे, सभासद झालं आहे, त्यांना वाहनसाठी सुद्धा आपण प्रोत्साहन ठेवणार व्यवस्था। आणि महापालिकेत जे मंगलकार आहे ते मंगलकार सध्या छोटी आहे, त्याच्या बाजूला संडास बाथरूम आहे, ते बांधून पाडून मोठं करून आपल्याला सोसायटी जेवढं उत्पन्न मिळतं आहे
त्या उत्पन्न देण्याच्या प्रयत्नामध्ये आपण आहे. कसा आहे प्रतिसाद तुम्हाला? प्रतिसाद आहे, बरं आहे. बघावं आता 5 उमेदवार आहे, 136 मतदान आहे. पण काही लोक वेगळं असतं आहे. आमचं कामाची पद्धत, पण कामावर मत आम्ही मागितलो दिलं तर त्यांची इच्छा आहे. सगळ्यांचा आभार आहे. मतदानला आलेत. काही लोकांचं थोडं अडचणामुळे आलं नाही, 7-8 लोक, बाकी 130-32 पैकी मतदान झालं. Like, subscribe, click on the bell.